त्याबाबत पोलीस स्टेशनला खून खुनाचा प्रयत्न बेकायदा जमाव याप्रमाणे गुन्हे दाखल केलेले असून त्याचा तपास सुरू आहे. त्यापैकी 5 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे. पोलीस तपास करीत आहेत. पथक तयार करून त्याप्रमाणे आपण आरोपी ताब्यात घेण्यासाठी सध्या कारवाई चालू झालेली आहे. त्यामध्येच आम्हाला हे 3 आरोपी आम्हाला परत ताब्यात मिळालेले आहेत. 22 मध्ये 2 गटामध्ये वाढ झालेली आहे. काय घटना होती आणि काय गुन्हा दाखल केला? येरमाळ पोलीस अंतर्गत 22 ठिकाणी काल संध्याकाळीच्या 7च्या आसपास 2 पारधी कुटुंबामध्ये जमिनीतील विहिरीतील पाणी देण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्या वादामध्ये एका पार्टीचे वडील आणि मुलगा हे 2 मयत झाले आणि त्याच्याच पुतण्या दुसऱ्या पार्टीकडून तो 1 मयत झाला आहे आणि 1 जखमी आहे. त्याबाबत पोलीस स्टेशनला खून खुनाचा प्रयत्न बेकायदा जमाव याप्रमाणे गुन्हे दाखल केलेले असून त्याचा तपास सुरू आहे. त्यापैकी 5 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे. पोलीस तपास करीत आहेत. काय पुढील काही तपासाची रणनीती असणार आहे? नाही, नावं आपल्याला मिळाले आहेत पूर्ण आरोपींची, पूर्ण हकीकत सगळे समजलेले. त्याप्रमाणे आपण वेगवेगळे पथकं, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे 3 पथक तयार करून त्याप्रमाणे आपण आरोपी ताब्यात घेण्यासाठी सध्या कारवाई चालू झालेली आहे. त्यामध्येच आम्हाला हे 3 आरोपी आम्हाला परत ताब्यात मिळालेले आहेत.